श्री स्वामी समर्थ। आजचा आपला टॉपिक असा आहे की आपल्यावर जर कुलदैवत नाराज असेल तर आपण नक्की काय करावं आणि काय करावं, तसंच आपल्याला कोणकोणत्या समस्या येतात. तर आपण पहिली समस्येविषयी बोलून घेऊयात. हे बघा, आपल्यावर जर कुलदैवत नाराज असले तर काय होत असतं, कुणाची दैवत देवी असते, कुणाचं कुलदैवत देव असतं. तर आमची कुलदैवत जी आहे ती देवी आहे. तर आमच्यावरचे जे संकट ओढवले होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि त्याच्यावरचे उपाय पण सांगते, ठीक आहे. तर बघा, काय झालं होतं, काय होत असतं घरामध्ये, हर वेळेस चिडचिड होत असते घरामध्ये. सासू सुनेचं पटत नाही, सासू सुनाचं किंवा दिराचं कुणाचं, आपल्या घरात जे काही व्यक्ती तर ते आपापसामध्ये कुणाचं पटत नसतं. तसंच आहे की सतत भांडणं होत असतात. आणि तसंच आहे की घरामध्ये हर एक व्यक्तीला काही ना काही दुखणे चालूच असतात. तसं आहे की घरामध्ये अजून एक उपाय आहे असे की घरामध्ये पैसा टिकत नाही. आणि अजून आहे असं की घरातील कोणी व्यक्ती असो, ठीक आहे, कामाविषयी त्यांना म्हणजे कामाविषयी त्यांना खूपच चिडचिड होत असते आणि घरामध्ये सतत तक्रारी वादविवाद चालू असतात. घरामध्ये जे कोणी काम करणारी व्यक्ती असेल तर त्यांना काम सुद्धा लागत नाही किंवा कामाला जे व्यक्ती जात असतात तर त्यांचं सुद्धा खूपच चिडचिड होत असते त्यांच्यामध्ये आणि घरात सतत दुखणे वगैरे चालू असतात. पैसा टिकत नसतो. आणि तसंच आहे की घरामधील जे वातावरण आहे ते विस्कळीत झालेलं असतं. पूर्ण पूर्ण कुणाचंही घरामध्ये ध्यान नसतं. पूर्ण घर असं हे भयभीत झालेलं असतं. म्हणजे असं घरामध्ये असतं, असं होतं ना की घरामध्ये काहीही म्हणजे अशांतता निर्माण होते घरामध्ये. आणि अजून असं असतं की स्वप्न पडणे, स्वप्नामध्ये देवी देवता येणे आणि विचित्र स्वप्न पडणे, ठीक आहे. असं पण एक ही समस्या उद्भवत असतात. म्हणजे आपल्याला ते ना सांगत असता. म्हणजे मला तसंच घडलेलं आहे. माझ्यासोबत काय घडलेलं आहे की माझ्या स्वप्नामध्ये आमचे कुलदैवत आहे. तर त्यांचं मंदिर येत होतं, गिरजा मातेचं म्हैसमाला मंदिर आहे बघा. मी एक वेळेस नक्की आता जाणार आहे. मी मागच्या वेळेस पण गेले होते, तर आता वेळेस जाणार आहे. तर मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेन. खूप सुंदर आहे आमचं कुलदैवतचं मंदिर. तर ते मंदिर माझ्या स्वप्नात येत होतं आणि आमच्या घरात पण खूपच म्हणजे वादविवाद होत होते, भांडण चालू होते. तसंच आमच्यावर खूप कर्ज झालं होतं. असं खूपच समस्या उद्भवल्या होत्या. तर अजून असं आहे, त्याच्यावर उपाय पण आहेत. उपाय काय आहेत की तुम्ही तुमच्या कुलदैवतला जाऊ शकता. कुलदैवतला जाऊन तुम्ही तिथे माफी मागू शकता कुलदैवतची की हो बाबा, आमच्याकडून चुकलं, जे आहे चुकलं ते आम्हाला माफ करा आणि आम्ही इथून पुढे अशी गलती करणार नाही. तर तुम्ही तुमच्या कुलदैवतचं दर्शन जर नाही केलेलं असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन दर्शन करा. कारण की कुलदैवतचं दर्शन करणं खूप गरजेचं आहे. कारण की कसं असतं माहिती का, तुम्ही एखाद्या वेळेस कार्यक्रम करता घरामध्ये, तुमच्या घरामध्ये काही असतं, लग्न असतं, वास्तुशांती, कुणाचं घर नवीन बांधलेलं असतं तर त्याची वास्तुशांती असते. तसेच घरामध्ये लग्न झालं, बर्थडे झालं, काही पण मोठा कार्यक्रम जर असला तर तुम्ही काय करता माहिती का, कुलदैवतला जात नाही. पहिले आपण काय करतो, घरी सगळं आवरून घेतो आणि कुलदैवतला जे मान सन्मान देतात तर तो देत नसता. तर त्यामुळं काय होतं माहिती का, कुलदैवत आपल्यावर नाराज होत असते म्हणून. तर आमचं कसं झालं होतं, आमचं लग्न झालं आणि आम्ही काही कुलदैवतला गेलो नाही. तर त्यामुळं आमच्यावर खूपच संकट येत होते, खूप संकट येत होते. त्याच्यानंतर माझा मुलगासुद्धा झाला. मग मुलगा झाल्याच्या नंतर मग आम्ही तेव्हा पण गेलो नाही. तो मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हापासून आमच्यावर इतके संकट होते, लग्न झाल्यापासून खूप संकट येत होते. मग नंतर माझ्या स्वप्नात ते देवीचं मंदिर वगैरे यायला लागलं. मग मी माझ्या सासूला सांगितलं. मग माझ्या सासूने मग सांगितलं की तू दर्शन करून ये म्हणून देवीचं. मग आम्ही दोघं गेलो. माझ्या मुलाला सुद्धा घेऊन गेलो आम्ही आणि मग तेव्हापासून कुलदैवतला गेलो. तेव्हापासून आमच्या घरातील ज्या समस्या आहेत त्या नष्ट झाले आणि आता आमचं सगळं सुरळीत चाललंय. तर असं असतं, कोणी म्हणतं की नाही कुलदैवतचं असं काही नसतं, पण हो असतं. कारण की आपलं कसं असतं, आपल्या पिढ्यानपिढ्या देवीला म्हणजे आपापल्या कुलदैवत वेगवेगळं असतं, पण आपल्या पिढ्यानपिढ्या देवदेवतांचं करत असतात. आपण जरी विश्वास करत नसलो पण विश्वास करणं खूप गरजेचं आहे. कारण की कुलदैवतांचं पहिले त्यांना मान सन्मान द्यावा लागतो आणि मग बाकीचं जे काही कार्यक्रम वगैरे असतात ते करावं लागतात. तर असं असतं, ज्यांच्यावर काही समस्या येत असेल तर त्यांनी नक्कीच कुलदैवतचे दर्शन करा आणि जे काही तुम्ही कुलदैवतला वाहत असा पान फूल म्हणा किंवा चोळी बांगडी म्हणजे साडी वगैरे वाहतात ना, तर ते तुम्ही वाहू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही कुलदैवतची माफी मागू शकता. आणि तसं तुम्ही 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा कुलदैवतला जायचं म्हणजे जायचं. जेणेकरून काय होतं माहिती का, कुलदैवतचा जो आशीर्वाद येतो आपल्या घरावर असतो. हे काही उपाय होते आणि मी जे काही केले तेच मी तुम्हाला सांगितले. तर ठीक आहे. माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या काही समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.